नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचं नाव आहे पनवेल पुणे हायवेवर रात्री घडलेली भयानक घटना. हा अनुभव आपल्याला स्वाती रामदास शिकरे यांनी पाठवला आहे. त्यांनी पाठवलेल्या अनुभवात असं म्हटलं आहे का ही सत्य घटना त्यांच्या मुलासोबत घडली आहे जो पायाळू आहे. आता मित्रांनो, हा अनुभव सुरू करण्या अगोदर पायाळू हा काय प्रकार आहे हे समजून घेऊ. सामान्यतः बहुतांश बाळांचा जन्म हा त्यांच्या डोक्याच्या दिशेने होतो आणि ज्या बाळाचा जन्म पायाच्या बाजूने होतो अशा बाळांना पायाळू म्हणतात. फार कमी मुलं पायाळू जन्माला येतात. पूर्वीच्या आजी सांगायच्या देखील, कुणाला लचक भरली, चमक भरली तर पायाळू जन्माला आलेल्या व्यक्तीचा पाय लावावा, ज्याने चमक उतरते. त्याचबरोबर आपल्या शास्त्रात असं सुद्धा म्हटलं जातं का करोडो मुलांच्या जन्मावेळेस असा एखादा पायाळू म्हणून जन्माला येतो. पण अशा मुलांच्या अंगात काही खास अकल्पनीय अशा गोष्टींचा वास असतो. ही मुलं मुली जमिनीत गाडल्या गेलेल्या सोन्या चांदीला पाहू शकतात, जमिनीत असणाऱ्या पाण्याला अनुभवू शकतात आणि त्याहून वेगळं आपल्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्तींचे विचित्र आवाज, अस्तित्व, रंग ते अनुभवू शकतात. त्यासहित पायाळू मनुष्याला भूतं लवकर झपाटतात असंही म्हटलं जातं. म्हणूनच या पायाळूंना अंत्ययात्रेत प्रेताच्या मागे स्मशानात जाऊ दिलं जात नाही आणि जर समजा गेलेच तर त्यांच्या सुरक्षेची पूर्ण खात्री घ्यावी लागते. भलेही आत्ताच्या कलियुगात या सगळ्या गोष्टींना अंधश्रद्धा समजून मूठमाती दिली जाते, पण आपला आजचा अनुभव अशाच पायाळू व्यक्तीवर आधारित आहे. काय आहे हा अनुभव? सन 2000, स्थळ पनवेल. स्वाती रामदास शिकरे या पनवेलच्या रहिवाशी. त्यांच्या कुटुंबात पती रामदास हे सरकारी विद्यालयात शिपाई होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. मोठी मुलगी फना, ती डॉक्टर होती, तर छोटा मुलगा गणेश हा बेरोजगार होता. वडिलांच्या आणि बहिणीच्या पैशावर जगणारा असं म्हणू शकतो. रामदासराव गणेशला पाहून म्हणायचे देखील, आमच्या कुटुंबाला कुठून सुतक लागलं काय माहिती आणि हा कार्टा पैदा झाला. स्वातीबाई सांगतात, गणेश हा पायाळू होता. लहानपणापासून शिक्षणात त्याला काडीची ओढ नव्हती. कसाबसा 8वी पास झाला आणि मग मात्र शाळेत रोजच्या दांड्या होऊ लागल्या. शाळेतून चिठ्ठी आली. चिठ्ठीत लिहिलेलं, पोरगं रोज खाडे करतंय, शाळेत आलं का इतर पोरांसोबत मारामाऱ्या करतंय. आणि एक दिवस तर कमालच झाली. एका मुलाला नाकातोंडातून रक्त येईपर्यंत मारलं. मग मात्र सरांचाही संयम संपला. मुख्याध्यापकांनी लागलीच लाल शेरा देऊन याचं शाळेतून नाव काढून टाकलं. त्या दिवसापासून गणेश घरीच राहू लागला. मित्रांसोबत उन्हाडक्या करत फिरणं सुरू झालं. पाहता पाहता गणेश मोठा झाला. आता त्याला बाहेरची हवा लागली. दारू, सिगरेट ही व्यसनं तो करतच होता. रामदासरावांच्या नजरेतून तो केव्हाच उतरला. एकंदरीत बाप बेट्याचं कधी पटलं नाही. आठवड्यातून एकदा तरी भांडण, खटका उडायचा. एके दिवशी मात्र मोठा स्फोट झाला. रामदासरावांनी गणेशवर हात उचलला. सर्व गावातल्या माणसांसमोर त्याला मारलं. पण गावातल्या काही माणसांनी रामदासरावांची समजूत काढली. पोरगा मोठा झालाय, त्याला असं मारणं झोडणं शोभत नाही तुम्हाला. रामदासरावांनी मोठ्या माणसांचं बोलणं समजून घेतलं. त्यांचंही खरं होतं. नाहीतर लोक एकाचे दोन करतील आणि मग त्याला पोरगी कोण देईल. शेवटी एके दिवशी रामदासरावांनी स्वाती आणि डॉक्टर असलेल्या मुलीला, फनाला सोबत घेऊन चर्चा केली. आपल्या मुलाचं आयुष्य सुखात जावो यासाठी सर्वांनी मिळून गणेशला एक टेम्पो घेऊन द्यायचं ठरवलं.
जेणेकरून कामधंदा करून तो 4 पैसे कमवायला शिकेल. सर्वांनी मिळून गणेशला एक टेम्पो घेऊन दिला. गणेशने टेम्पो सर्व्हिसचा धंदा सुरू केला. देवाच्या कृपेने सर्व काही सुरळीत होतं. आता गणेश टेम्पोच्या कामात चांगला गुंतला. दिवस रात्र टेम्पोने लांब लांबची भाडी घेऊन जायचा. गणेश पैसा चांगला कमवायला लागला. रामदासराव, स्वातीबाई दोघांना वाटलं पोरगा सुधारला. कारण नाही म्हणायला कामाच्या व्यापाने त्याचं व्यसन कमी झालेलं. पण अशात एक अनाहूत संकट जे नियतीने त्याच्या कपाळावर गोंदून ठेवलेलं, त्याची वेळ झाली आणि आता सर्व सुखांना दुःखाची मळप चढू लागली. तर झालं असं, एके दिवशी गणेशला टेम्पोमार्फत पनवेल ते पुणे असं दूरचं भाडं मिळालं. लग्नाचा आहेर म्हणून एक पलंग आणि काही सामान पनवेलवरून पुण्याला घेऊन जायचं होतं. आज हळद तर उद्या लग्न. दुपारनंतर तो घरून निघाला. घरी तसं स्वातीबाईंना कळवलं, यायला रात्र होईल. पुण्याला पोहोचता पोहोचता त्याला 7:30 झाले. तिथे ते सामान उतरवलं. जरा वेळ गणेश तिथेच हळदीला थांबला. हळद असलेल्या घरातल्यांनी त्याला जेवणासाठी आग्रह केला, पण हळदीला नॉनव्हेज नव्हतं, व्हेज जेवण सारं. आणि गणेशला हे असलं काही खायचा मूड नव्हता. म्हणून मुद्दामून त्याने माझा उपवास आहे अशी थाप मारली आणि तिथून काढता पाय घेतला. भाडं मिळालेलं, त्यामुळे टेन्शन नव्हतं. 8:45 वाजता त्याने पुण्यातील हळदीचं घर मागे टाकलं आणि पुन्हा गाडी नॅशनल हायवेला लावली. रात्रीच्या वेळेस गाड्या तशा कमी होत्या, त्यामुळे त्याचा टेम्पो जणू हवेतून इंद्राचा अश्व धावावा असा जात होता. गणेशने मोबाईलमध्ये वेळ पाहिली. 9:30 वाजून गेले होते. अजून 1-1.5 तासाचा प्रवास होता. तोच पोटात भुकेने कावळे ओरडू लागले. म्हणून त्याने रस्त्याच्या बाजूला कुठे हॉटेल मिळतं का हे शोधायला सुरुवात केली. आणि जरा दूर 10-15 मिनिटांनी त्याला हायवेच्या बाजूला एक हॉटेल दिसलं. हॉटेल तसं सुनसान माळरानावर होतं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिळत होतं. गणेशने त्याचा टेम्पो हॉटेलच्या बाजूला पार्क केला आणि सर्व परिसर पाहत तो हॉटेलजवळ आला. हॉटेलच्या मागे जरा 10-15 मिनिटाचं जंगल वर चढत गेलेलं आणि त्यापुढे 1.5 किलोमीटर अंतरावर उंच डोंगर माथा होता. दिवसा जरी हा देखावा मनाला भुरळ पाडणारा असला तरी रात्री मात्र भकास वाटत होता. गणेशने हॉटेलमध्ये येऊन नॉनव्हेज जेवणाची ऑर्डर दिली. अर्ध्या तासात त्याचं जेवण झालं. तसं मालकाचं बिल चुकतं करून तो टेम्पोच्या दिशेने निघाला. पण जास्त पाणी पिल्याने त्याला बाथरूमला आले. म्हणूनच लघवीसाठी तो हॉटेलच्या मागच्या बाजूला आला. त्याला वाटलं इथे कुठेतरी बाथरूम असेल, पण नाही, हॉटेलला बाथरूम नव्हतं. गणेशने आजूबाजूला पाहिलं. जरा दूर झाडांचं जंगल होतं. गणेश लघुशंकेसाठी त्याच झाडांपाशी आला. अंगाला हलकीशी थंडी भासत होती, कारण हा भाग घाटावरचा होता. झाडाभोवताली हलकंसं धुकं पसरलेलं. गणेश 4-5 झाडं मागे सोडत आतल्या एका झाडाजवळ आला. तिथेच त्याने लघुशंका केली. तेवढ्यात त्याच्या मनाला एक विचित्र जाणीव होऊ लागली. चेतना संस्थेमार्फत अचानक कान टवकारले गेले. जणू हा भाग पृथ्वीच्या सामान्य वातावरणापेक्षा वेगळा. इथे वाहणारी हवा, खालची वाळू, ही झाडं कुणाच्या तरी अधिपत्याखाली गेलेली. किरकिर करत रातकिड्यांचा हळुवारपणे वाहणारा आवाज एकदम वाढला. झाडांच्या फांदीवरून टिवटिव करत अभद्र टिटवी गणेशच्या डोक्यावरून उडत निघून गेली. आणि तोच गणेशपासून जरा दूर जेमतेम 30 मीटर अंतरावरची 2-3 झाडं एकदम सळसळू लागली. त्या झाडांचा सळसळता आवाज ऐकून गणेशने गरकन वळून मागे पाहिलं. ना हवा वाहत होती ना वारा सुटलेला. तरी ती 3 झाडं कशी काय हलत होती, जसं काय त्यावर काहीतरी बसलंय आणि ते फांद्यांवर बसून उड्या मारतंय. तोच काळोखातून अगदी विचित्र हसण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकताच गणेशला कुणीतरी आपली थट्टा मस्करी करतंय असं वाटलं.
गणेश आधीच तापट डोक्याचा, त्यामुळे हे पाहून त्याला राग आला. ए, कोण आहे? जवळ ये माझ्या, मग दाखवतो तुला. गणेशने शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली आणि तोच शांत असलेलं वातावरण खवळलं गेलं. वाऱ्याचा जोरदार आवाज करत एक हवेचा झोत त्याच्या अंगावर आला. माती धूळ डोळ्यात जायला नको म्हणून त्याने एका हाताचा तळवा चेहऱ्यासमोर धरला. 10-15 सेकंदाकरता ती अमानवीय हसणारी हवा वाहिली आणि मग सर्व काही ठीक झालं. गणेशने समोरून हात काढला. आपसूक नजर समोर गेली आणि काळोखात त्याला काहीतरी दिसलं. ते 3 बुटके आकार. अंधारात त्यांच्या फक्त काळ्या आकृत्या दिसत होत्या आणि वाढलेले केस. ते अगदी स्तब्ध, कसलाही हालचाल न करता एखाद्या पुतळ्यासारखे त्याला पाहत होते. त्या तिघांच्या डोक्यातून शिंगासारखं काहीतरी बाहेर आलेलं. कुठेतरी ढोलीत बसलेलं घुबड घुप घुप असं घुतकारलं, जणू त्याला काही दिसत असावं किंवा ते 3 आकारच दिसत असावेत जे गणेशला नीट दिसत नव्हते. ए भुटक्यांनो, काय सर्कस भरली आहे का इथं? तुमच्या आईला तर. घाबरवता का मला? थांबा, दाखवतोच तुम्हाला. गणेश रागात त्या तिघांना म्हणाला. त्याला वाटलं ते तिघे घाबरतील, पळतील, पण नाही. ते जागेवर स्तब्ध, प्रेतागत उभे होते, कसलीही काडीचीही हालचाल न करता, जणू गणेशची त्यांना भीती वाटेना. त्यांना असं थांबलेलं पाहून गणेशचं चित्त खवळलं. थांबा साल्यांनो, दाखवतोच तुम्हाला तर. असं म्हणतच गणेशने खालचा दगड उचलला आणि तोच दगड त्यांच्यावर फेकून मारणार तेवढ्यात मागून हॉर्नचा आवाज आला आणि हेडलाईट मिचकवण्याचा प्रकाश गणेशच्या अंगावर पडला. जणू तो उजेड फेकणारा माणूस गणेशला इशारा करतोय. गणेशने मागे वळून पाहिलं तसा कानावर आवाज आला. ओ, तुमचा टेम्पो काढा, मागे उभा आहे माझ्या गाडीच्या. दुरून स्पष्ट हाक आली. हां, आलो आलो, असं म्हणतच गणेशने पुन्हा समोर पाहिलं. तसा त्याला जरा धक्का बसला. समोरच्या झाडाच्या आजूबाजूला उभे ते 3 काळसर बुटके आकार नाहीसे झालेले, जसं काय त्यांना अंधाराने आपल्या गर्भात गिळून घेतलं किंवा हवेत विरून गेलेले. गणेशला जरासं आश्चर्य वाटलं. हे तिघे अचानक गेले तर गेले कुठे? पण त्या तिघांशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. हातात घेतलेला तो दगड त्याने तसाच त्या दिशेला जिथे ते उभे होते तिकडे फेकला आणि धावतच टेम्पोपाशी आला. त्याने टेम्पो रिव्हर्स घेतला आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. पण त्याला हे कुठे ठाऊक का आता तो एकटा नव्हता, तर ते तिघेही त्याच्या मागे आलेले. रेडिओ बॉक्सवर गणेशने कोणतं तरी गाणं लावलेलं, जे ऐकत तो गाडी चालवत होता. तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज आला. जसं काय दमा अस्थमा असलेला रोगी मोठमोठ्याने श्वास घेतोय असा आवाज होता तो. आणि त्यासहित ड्रायव्हर केबिनमध्ये खिडक्या बंद असताना एक अनोळखी गारठा पसरला. रेडिओ बॉक्सवर लावलेलं गाणं अचानक नो सिग्नल येत खर असा आवाज करत बंद झालं. पण तो रेडिओचा आवाज, व्हॉल्यूम बटन जणू आपोआप फिरवलं जात वाढत वाढत गेला. कर्णकर्कश झाला. भयंकर असा दैत्य किंचाळावा असा तो आवाज घुमू लागला आणि त्याच आवाजात अजून एक आवाज मिश्र झाला. अस्वस्थ बेचैन झालेल्या गणेशने रेडिओचा बॉक्सच बंद केला. तोच त्याची तिरकस नजर बाजूच्या सीटवर पडली. समोरचा प्रकार जरा विलक्षण, अचंबित करणारा होता. गादीवर दाब पडलेला, सीट जशी काय खाली दबली होती, जणू कोणीतरी त्यावर बसलंय जे नजरेला दिसत नाही. गणेशने सीटवरून हवेतल्या हवेत हात फिरवला. तसं तेवढी जागा हाताच्या पंजाला अगदी थंडगार भासली. पण नजरेला मात्र कुणी दिसेना आणि ते जे काही होतं त्याने अद्याप त्याचं आसुरी रूप दाखवलं नव्हतं.
म्हणूनच गणेशच्या मनाला धोका जाणवला नाही. पण पायाळू माणसांच्या अंगात अतिउत्तेजक संवेदना असते. ती त्या क्षणाला तीव्र होऊन त्याला जाणवली. बाजूच्या सीटवर नक्कीच काहीतरी बसलंय हे त्याला राहून राहून वाटू लागलं. 12:30च्या आसपास गणेश घरी आला. दरवाजापाशी येऊन त्याने दार वाजवलं. स्वातीबाईंनी दार उघडलं. त्यांना गणेशमध्ये अचानक बदल जाणवला. त्याची मान आणि पाठ जराशी झुकली होती. जणू अंगावरती ओझं आहे. चेहऱ्यावरचे भाव थकलेले होते आणि नजरेत अशक्तपणा. काय रे, काय झालं? चेहरा एवढा थकल्यासारखा का वाटतोय आणि असा वाकून का चालतोयस? स्वातीबाईंनी विचारलं. पण आपल्या आईचं म्हणणं त्याला कळलंच नाही, कारण शरीरावर दिसणारे भाव हे त्याला जाणवत नव्हते. कारण अद्याप त्याच्या शरीरावर त्या अमानवीय शक्तींचा पूर्ण कब्जा झाला नव्हता. नाही ग, ठीक आहे मी, मला कुठे काय झालंय, गणेशने थकल्यासारखं सांगितलं. पण या सर्वांची जाणीव त्याला झाली नाही. असं समजा की जखम झाली की वेदना लागलीच जाणवत नव्हती. जरा 1-2 मिनिटांचा अवधी जाऊन द्यावा लागतो, तसाच काहीसा प्रकार. कारण दृष्ट शक्तींनी झपाटलेल्या वेदनेचे पडसाद उद्यापासून दिसणार होते, जे स्वातीबाईंनी स्वतःहून या सत्य अनुभवात सांगितलेत. गणेश जेवून आला होता. प्रवास करून फार थकलेला. म्हणून आईला मी झोपतो आता असं म्हणून रूमच्या दिशेने गेला. पाठीत बाक आल्यागत वाकत म्हाताऱ्यासारखं चालू लागला. गणेश आईजवळून जसा गेला तशी स्वातीबाईंच्या अंगाला थंडगार वाफ जाणवली. मनावर विचित्र दडपण आणणाऱ्या एका अदृश्य शक्तीचा वास जाणवला. स्वातीबाईंना वाटलं समोरून गणेश नाही तर गणेशच्या रूपात एखादं प्रेत चालत असावं. त्यांना मनोमन असंही वाटत होतं का जाऊन आत्ता आपल्या लेकाची दृष्ट काढावी. पण त्यांच्या तर्काचा गाफीलपणा मध्ये आला. काम करून थकला असेल, उद्यापर्यंत ठीक होईल असा त्यांनी समज करून घेतला. पण त्यांना हे ठाऊक नव्हतं उद्याच्या दिवशी सर्व काही ठीक नाही, तर उद्यापासून सत्यानाशाला सुरुवात होणार आहे. दुसरा दिवस उजाडला. दुपारचे 12 वाजलेले तरी गणेशच्या खोलीचा दरवाजा बंद होता, जे पाहून स्वातीबाईंना जरा नवलच वाटलं. त्यांनी दरवाजा ठोकला तसा दरवाजा उघडाच होता, जो जराशा धक्क्याने आत उघडला गेला. स्वातीबाई खोलीत चालत आल्या. खोलीच्या खिडक्यांभोवती पडदे टाकलेले, ज्याने खोलीभर जळमटांसारखा अंधार साचलेला. खोलीतील AC, फॅन बंद तरीसुद्धा हलकासा गारठा जाणवत होता. गणेश बेडवर संपूर्ण अंगावर चादर ओढून झोपलेला. खोलीत मनाला न पटणारी थंडगार सुनसान शांतता पसरलेली. ती शांतता इतकी विलक्षण होती की बाथरूमच्या आत नळातून टपकणाऱ्या पाण्याच्या थेंबाचा आवाजसुद्धा छातडात धस करायचा. स्वातीबाई न जाणो कित्येक वेळा या खोलीत आलेल्या, पण आज मात्र या भिंती, ही फरशी अनोळखी वाटू लागली. जणू कोणीतरी या वास्तूवर कब्जा केलाय. स्वातीबाई खिडकीपाशी चालत आल्या. त्यांनी खिडकीसमोरचे पडदे बाजूला केले. तोच एक भास झाला. आपण खिडकीसमोर आहोत आणि पडदे बाजूला सारताच खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी उभं आहे असं वाटलं. त्या जाणीवेने स्वातीबाईंचे डोळे धक्का बसल्यागत मोठे झाले. त्यांनी गिरकी घेत त्या दिशेने पाहिलं, पण मागे वळण्या अगोदरच कोपऱ्यात जे बुटक्या देहाचं उभं होतं ते सरकन हातापायावर रेंगाळत बेडखाली घुसलं. जरा का असेना पण चनाक्ष नजरेला एक भास झाला. हो, ती हालचाल म्हणायला खरी जाणवली, पण सामान्य माणसासाठी त्या अमानवीय हालचाली म्हणजे भासच असतात ना. त्याच प्रकारे स्वातीबाईंनी भास म्हणून ही गोष्ट सोडून दिली. त्या बेडपाशी आल्या. बेडवर चादरीत मयत झाकावं तसा गणेश सरळ झोपलेला. स्वातीबाईंच्या मनाला तो भास होता का सत्य हे जाणून घ्यायची आता ओढ लागली. त्या 2 पायावर खाली झुकल्या. मान जराशी वाकवत
चेहरा बेडखाली आणायला सुरुवात केली. मनाने नजरेला काहीतरी वेडंवाकडं दिसणार अशी जाणीव करून दिली. पण नाही, बेडखालची बाजू मोकळी होती. असा सुटकेचा श्वास सोडत त्या जागेवर उठून उभ्या राहिल्या आणि तोच समोरचं दृश्य पाहत मोठ्याने किंचाळल्या. कारण डोक्यावर चादर घेतलेल्या अवस्थेत बेडवर गणेश उठून बसलेला. त्याच्या डोक्यापर्यंत असलेली चादर तशीच असल्याने एखादं प्रेत तिरडीवरून उठून बसलंय का काय असा भास व्हायचा. त्या दृश्याने त्यांच्या छातीत चांगलीच कळ आली. पण स्वातीबाईंनी स्वतःवर कंट्रोल ठेवला. गणेश असं म्हणत त्यांनी डोक्यावरची चादर बाजूला केली आणि जे दृश्य दिसलं ते पाहून स्वातीबाई अवाक झाल्या. गणेशचा चेहरा अगदी शून्य, रक्त सुकल्यागत पांढरा पडलेला, डोळ्यांची बुबळं लाल झालेली, ओठ फाटलेले, त्यातून काहीसे रक्ताचे ठिपके सुकून काळे झालेले दिसायचे. निर्विकार चेहऱ्याने तो समोर पाहत होता. गणेश, हा काय अवतार आहे? उठलास का? स्वातीबाईंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा त्याचं सर्व अंग तापाने फणफणलंय ही जाणीव स्वातीबाईंना झाली. बापरे, इतका ताप कधी भरला रे? म्हणून झोपलास का? बरं झोप, ताई आली का संध्याकाळी औषध द्यायला सांगते, असं स्वातीबाईंनी सांगितलं. त्या वाक्यावर गणेशने चेहऱ्यावर कसलेही भाव न आणता आपलं सारं शरीर पुन्हा अंथरुणात टाकून दिलं. डोकं उशीवर ठेवून तो एकटक छताकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यांच्या कडा सताड खिडकीसारख्या उघड्या होत्या. काय माहीत, गणेश रात्रभर असाच झपाटल्यासारखा अंगावर पांघरून घेऊन डोळे सताड उघडे ठेवून बसला असावा, ज्याने त्याचे डोळे लाल झालेले. सकाळ दुपार 2 टायमाचं जेवण बुडवलं. संध्याकाळ झाली. 7:30 वाजता फना क्लिनिक बंद करून घरी आली. फ्रेश झाल्यावर स्वातीबाईंनी तिला गणेशबद्दल सांगितलं. तशी ती आणि स्वाती दोघी मायलेकी इंजेक्शन, औषधं, स्टेथोस्कोप घेऊन गणेशच्या रूममध्ये आल्या. खोलीत गुप अंधार. सकाळी खिडकीसमोर बाजूला केलेला पडदा पुन्हा खिडकीवर ओढलेला. पण गणेश तर दिवसभर बेडचा हल्लासुद्धा नाही. शिवाय खोलीत एक दमट कडवट असा वास जाणवत होता. अंगाला हलकीशी थंडी जाणवत होती. पण AC, पंखा सगळं बंद. मग हा थंडावा येतोय कुठून? स्वातीबाईंनी स्विच बोर्डवरचं बटन दाबून खोलीची लाईट लावली आणि त्याच प्रकाशात ते विचित्र भीतीदायक दृश्य दिसलं. बेडवर चादर छातीपर्यंत ओढून घेतलेला गणेश झोपलेला. पण डोळे मात्र सताड उघडे. त्या डोळ्यांच्या बुबळांचा रंग लाल पिवळा झालेला. छातीचा भाता हळूहळू खालीवर होत होता. गणेशचा हा अवतार पाहून स्वातीबाईंच्या काळजात बिचकलं. एक धक्का बसला. कारण दुपारी 12 वाजतासुद्धा त्याला अगदी अशाच अवस्थेत त्यांनी पाहिलेलं. गण्या, काय होतंय रे? असं म्हणतच फनाने स्टेथोस्कोपने त्याची छाती तपासायला सुरुवात केली आणि प्रत्येक ठोक्यासरशी फनाच्या काळजाचा ठोका चुकू लागला. कारण गणेशचे हार्टबीट्स 3 प्रकारचे ऐकू येत होते. कधी नॉर्मल, कधी वेगवान, तर कधी एकदमच स्लो. अचानक ठोके वाढायचे, अचानक कमी व्हायचे. एकदा तर अचानक छातीचे ठोके धडधडायचे थांबले आणि अर्धा सेकंदाने पुन्हा सुरू झाले. असा आवाज आला. तोंडाचा आ वासून डोळे मोठे करत फनाने गणेशकडे पाहिलं. तो मात्र एकटक वरच पाहत होता. फनाला वाटलं स्टेथोस्कोप बिघडलाय. तिने तो बाजूलाच ठेवला आणि गणेशच्या कपाळाला हात लावून ताप तपासला. तिच्या त्वचेला गरम गरम तव्यावर हात ठेवल्यासारखं जाणवलं. आई, ताप खूप आहे. उद्या याला दवाखान्यात घेऊन जाऊ. सध्या मी इंजेक्शन देते, तोपर्यंत बरं वाटेल, फना म्हणाली. तिने उभं राहून इंजेक्शनचं टोक औषधाच्या बाटलीला टोचत इंजेक्शन भरलं आणि कापसाच्या अँटीसेप्टिक वाईपने तेवढी जागा साफ केली. पण त्या वाईपचा थंडगार स्पर्श जसा गणेशच्या देहाला झाला, त्याच्या आत दबा धरून बसलेलं
ते एकदम शुद्धीवर आलं, जागं झालं. गणेशने यंत्रवत हालचाल केली. मान वळवून अलगद फणाकडे पाहिलं आणि पुढे जे घडलं ते फारच अविश्वसनीय होतं. काय करतेस ग भावाने? बारीक खवखवत्या आवाजात गणेशच्या आत दळलेलं ते ध्यान उच्चारलं. माझ्या अंगाला हात लावायची तुझी हिम्मत कशी झाली ग भावाने? असं म्हणतच गणेशने आपले रक्ताळलेले डोळे हा हा करत वटारले. जबडातल्या दातांचा पिंजरा वाजवला आणि एका हाताने फणाच्या केसांच्या झिंज्या धरल्या. आई ग आ! फणा मोठ्याने किंचाळली आणि तोच स्वातीबाईंनी पेटवलेली खोलीतली लाईट लुकलुक करायला लागली. बाजूलाच पत्र्याचं शोकेश होतं. ते शोकेश खडखड करत भूकंप आल्यासारखं वाजायला सुरुवात झाली आणि त्या शोकेशला पुढे असलेला आरसा जमिनीला चिरा पडाव्यात तसा तडा जात खळक्कन फुटला. पुढच्या क्षणाला त्या शोकेशचं लोखंडी दार खाडकन उघडलं गेलं. फणा, स्वातीबाई दोघींचे डोळे चेंडूगत मोठे झाले. हा प्रकार बाहेरचा, काहीतरी भुताटकीचा आहे हे त्या मायलेकींना कळून चुकलं आणि अंगावर भीतीच्या लहरी पसरायला सुरुवात झाली. तोच शोकेशच्या उघड्या दरवाजातून आत जे काही बाई सामान होतं, शर्ट, पॅन्ट, कपडे, सर्व काही आपोआप बाहेरच्या दिशेने फेकायला सुरुवात झाली. आ गण्या सोड सोड! फणा म्हणतच होती. गणेशच्या हातावर हात मारू लागली. तोच गणेशने फणाचे केस जोरात ओढले, इतके की डोक्यावरचे मुठभर केस मुळापासून उपटून गणेशच्या हातात आले. फणाच्या डोक्याला त्या जागेवर जरासं टक्कल पडलं. आतून रक्त बाहेर येऊ लागलं. आई! असं म्हणत फणा ढसाढसा रडू लागली. आपल्या भावाचं हे नवं रूप पाहून तिच्या अंगाचा थरकाप उडाला. आता तिच्या डॉक्टरकीचं शिक्षण इथे लागू पडत नव्हतं, कारण हा प्रकार सामान्य नाही तर दृष्ट शक्तींचा कहर होता. त्या ध्यानाने फणाच्या डोक्यावरचे उपटून काढलेले केस गोळा केले आणि गपकन आपल्या तोंडात टाकून खायला सुरुवात केली. गणेश निर्लज्जसारखा दात विचकत हसू लागला. त्याच्या दातांच्या भेगात काळे केस अडकले. त्याचं हे असलं रूप पाहून अंगावर शिसारी येऊ लागली. फणा फणा लवकर बाहेर चल! भीतीने घाबरलेल्या त्या मायलेकी त्या अशुभ झपाटलेल्या खोलीतून बाहेर आल्या तसं त्यांना आपल्या दरवाजात 4-5 शेजारी उभे दिसले. फणाचं ओरडणं इतकं मोठं होतं का तिचा आवाज अक्षरशः बाजूच्या घरात गेला आणि ओळखीची माणसं शेजार धर्म म्हणून मदतीला आली. पुढे अर्ध्या तासात गावभर वाऱ्यासारखी ही बातमी पसरली. गणेशला भूताने झपाटलं. हा म्हणता हाऊसफुल झाल्यासारखी माणसं यांच्या घराबाहेर जमली. रामदासराव जे कुठेतरी बाहेर गेलेले ते सुद्धा घरी आले. बाहेर हा माणसांचा झुंड पाहून त्यांच्या काळजात धस झालं. त्यांना वाटलं घरचं कुणी मयत पावलंय की काय, पण 10-15 मिनिटात त्यांना सत्य परिस्थिती कळाली. प्रथम त्यांना हे सर्व खोटं वाटलं. कार्ट्याला कामच करायचं नाही म्हणून अशी नाटकं करतोय असे त्यांचे विचार होते. पण मुलीने, बायकोने जे सांगितलं त्यांची ती विस्फारलेली, घाबरलेली नजर आणि फणाचं टक्कल पडलेलं डोकं पाहून मात्र त्यांना विश्वास ठेवावाच लागला. कारण गणेश जरी वाया गेलेला असला तरी तो कधी स्वतःच्या बहिणीवर, आईवर हात उचलणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. त्यांनी स्वतः गणेशला कितीतरी वेळा मारहाण केली, पण एका शब्दाने त्याने कधी उलट उत्तर दिलं नव्हतं. यांच्या घरात ओळखीचे चेहरे जमले. कालपर्यंत ठीक असलेल्या पोरावर काय ब्याद आली या विचाराने सगळे चिंतेत होते. अशात कोणीतरी गावातल्या एका पांढऱ्या भक्त्याचं नाव समोर आणलं. भूत पळवायचं असेल म्हणजे त्या हिशोबाची शक्ती असायला हवी. इथे विज्ञान, विचार, गोळ्या, औषधं, बंदुकी चालत नाही. आणि वाईट शक्तीला काबूत करायचं असेल तर एकतर दैवी शक्ती
नाहीतर तिच्याच जोडीची स्मशानशक्ती आवश्यक असते, असं लोकांचं मत होतं. गावातल्या काही माणसांना त्या भक्त्याचा चांगला अनुभव होता, म्हणून ती लोक रिक्षा करून लगेच त्या भक्त्याला आणायला गेली. 10 वाजले. सर्व माणसं त्याला घेऊन परत आली. त्या माणसांसोबत एक हाडकुळ्या काठीचा म्हातारा आला. देह जरी हाडकुळ्या हाडामासाचा आणि पाठीचा तुंतुना असला तरी त्या म्हाताऱ्याच्या अंगात एक वेगळंच बळ होतं. लोक म्हणायची आजूबाजूची 10 स्मशानं जागवायची ताकद आहे याच्यात. चालताना तो अगदी तरुणासारखा मोठमोठ्या ढेंगा टाकत चालायचा. त्याचं वरचं अंग उघडं तर खाली पांढरं मळालेलं धोतर घातलेलं. त्याने खांद्याला एक मळालेली कापडी पिशवी अडकवलेली. डोक्यावरचे वाढलेले केस खांद्यावर लोंबत होते. ती व्यक्ती स्वतःच एखाद्या भूतापेक्षा कमी वाटत नव्हती. तो भक्त्या चालत हॉलमध्ये आला. कुठं हे? घेऊन या त्यासनी. भक्त्या घोगऱ्या बसाड्या आवाजात म्हणाला. तसं गणेशला 4-5 जणांनी मिळून हॉलमध्ये आणलं. गणेश सध्या नॉर्मल दिसत होता. त्याच्या देहातील ती काळी शक्ती सध्या शांत होती. बसवाऱ्या खाली. भक्त्या पुन्हा खेकसला. 4-5 माणसांनी कसं तरी त्या गणेशला भक्त्याच्या समोर बसवलं. भक्त्याने पिशवीतून एक प्लास्टिकची थैली काढली. त्यात स्मशानातली राखाडी होती. त्या राखाडीचं एक रिंगण गणेशच्या 4 बाजूला आखलं. मग त्याच पिशवीतून एक दारूची बाटली काढली. त्या दारूचे 2 घोट त्या भक्त्याने पोटात रिचवले आणि मग स्वातीबाईंकडे पाहत म्हणाला, ए बाई, जा दांडकं घेऊन ये, चांगलं मजबूत, आणि तेल पण आण. 5 मिनिटातच स्वातीबाई दोन्ही वस्तू घेऊन आल्या. भक्त्याने दांडूक हातात घेतलं. त्या दांडकाला तेल लावलं आणि मग ती काळी राखाडी घेतली जी दांडुकाला खालून वरपर्यंत फासली. ते दांडूक दोन्ही हातात आडवं धरलं, डोळे बंद केले आणि तोंडावाटे मंत्र उच्चारू लागला. तसं त्या हातातलं लाकूड थरथर करत कापू लागलं. सर्वजण हा प्रकार अचंबित नजरेने आवासून पाहत होते. आश्चर्य करणारा एक जबरदस्त धक्का सगळ्यांना बसू लागला. 5 मिनिटं मंत्रावाटे त्या दांडुकात काही खास शक्तिलहरी घुसवल्या गेल्या. नंतर भक्त्याने डोळे उघडले. पुन्हा दारूचा एक घोट घेतला. तो जे काही करत होता त्याकडे लोक कुतूहलात्मक नजरेने पाहतच होती. तोच भक्त्या जागेवरून उठला. त्याने एक नजर दरवाजात टाकली. आजूबाजूची माणसं त्याच्याकडे पाहत तिथेच उभी होती. अय, काय सर्कस भरली आहे काय? बाजूवा तिथनं, भक्त्या म्हणाला. त्याने सगळ्या जमावाला घराबाहेर काढलं. घराच्या सर्व खिडक्या बंद करायला लावल्या. दारामोरं कुणी बी उभं राहू नका. याच्या अंगातून जे निघल ते कुठून बी बाहेर पडल आणि त्याचा स्पर्श तुम्हाला व्हायला नको, नाहीतर याला सोडून ते तुम्हाला धरल. भक्त्याने असं सांगितलं आणि हे ऐकताच सगळी माणसं 10 पावलं लांब झाली. ए बाई, मीठ घेऊन ये, भक्त्याने स्वातीला सांगितलं. तशा स्वातीबाई मीठ भरलेली बरणी घेऊन आल्या. मिठाची खासियतच अशी, ते पाण्यातून बनलं जातं. सूर्याची प्रथम तेजस्वी किरणं सर्वप्रथम समुद्रावर पडतात. यात काही दैवी शक्तींचा साठा असतो जो पिशाच्य शक्तीला बंधनकारक असतो. म्हणून तर घरातली नकारात्मक शक्ती काढायची असेल तर लादी पुसताना सुद्धा पाण्यात चिमूटभर मीठ नक्की घालावं. भक्त्याने मूठभर मीठ गणेशच्या अंगावर फेकलं. तसा वर्तुळात शांत बसलेला गणेश एकदमच खवळला. त्याचं सारं शरीर थरथर करत कापायला सुरुवात झाली. भयंकर कानठळ्या बसवणारा हा आवाज त्याच्या तोंडातून निघू लागला. त्याच विचित्र स्वरात तो इतका ओरडायचा का रक्ताचं पाणी व्हायचं. मुतला माझ्या जागेवर. हां. गणेशची मान थरथरत होती. अशात त्याने वर पाहिलं. त्याचे डोळे शुभ्र चुन्यासारखे झाले. त्यात काळी बाहुली नव्हतीच,
फक्त सफेद कवड्या. तुझी जागा घाण केली का? भक्त्याने विचारलं. होय, हां होय. गणेशच्या घशातून आतलं ध्यान ओरडू लागलं. मग माफी मागल पोरग, सोड त्यासनी. नाही, माफी नको. मला शिव्या दिल्यात, मुतलेला दगड अंगावर मारलाय माझ्या. मी याला जिता सोडत नाही. गणेशच्या आतील ते ध्यान आता सूड भावनेने पेटलं. तोच भक्त्याने दात ओठ खात हातातल्या दांडकाचा एक रट्टा गणेशच्या पाठीत बसवला. तसं गणेशच्या शरीरातील ते ध्यान विचित्र विवळलं. भक्त्याने पुन्हा एकदा दुसरा रट्टा बसवला. यावेळेस वार हाताच्या तळव्याच्या बाजूला केला. भसाड्या आवाजात गणेश विचित्र स्वरूपात ओरडू लागला. मागवा समधी, शेवटचा वार हाय. भक्त्याने असं म्हणत एक कटाक्ष दरवाजात टाकला. दरवाजाची चौकट सताड उघडी. जय काळभैरव असं म्हणत भक्त्याने शेवटचा रट्टा बसवला, तो खांद्यावर. खर्जातल्या भसाड्या आवाजात गणेशच्या आतील ते ध्यान भयंकर आत्मा ठणकवणाऱ्या आवाजात विवळलं आणि तोच उघड्या दरवाजातून एक मोठा वाऱ्याचा झोत प्रकांड वेगाने उडत आला. जणू काय तो नुसता वारा नाही, तर त्या वाऱ्यात काहीतरी अदृश्य आहे. सरसर करत तो वारा धावत आत आला आणि गणेशच्या अंगावर आदळला. त्या वाऱ्याने जणू गणेशच्या आतील हवा खेचली आणि वर थेट माळ्याच्या दिशेने ती हवा जात कौलं फोडत बाहेर निघाली. जणू गणेशच्या शरीरातील ती एंटिटी ऊर्जा अदृश्य स्वरूपात घरातून वेगानं बाहेर पडली. ती शक्ती निघून जाताच गणेश बेशुद्ध झाला. भक्त्याचं काम झालेलं. त्याने जमिनीवर काढलेली राख पुन्हा पिशवीत भरली, कामाचे पैसे घेतले आणि जाताना एवढंच म्हणाला, पोरग पायाळू आहे, यांना धरायला वेळ लागत नाही. आणि त्यात हा सैतानाच्या घरात जाऊन मुतला. वापिस त्यांना शिव्या दिल्या म्हणून ती बॅद मागं आली. इतक्या रात्री अपरात्री कुठं पाठवत जाऊ नका असं म्हणून भगत आल्या पावली निघून गेला. स्वातीबाई सांगतात, भक्त्या घाई असल्यासारखं निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी गणेश एकदम ठीकठाक झाला आणि प्रवासात त्याच्यासोबत जे काही घडलं ते त्याने आम्हाला सांगितलं. या घटनेला आता बरीच वर्ष लोटलीत. आता गणेशचं लग्न झालंय, त्याला 2 मुली आहेत. पण त्याने त्या रात्रीच्या प्रवासानंतर मात्र दूरचं भाडं करणं, रात्री अपरात्री टेम्पोवर जाणं सोडून दिलंय. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही जर प्रवासात जात असाल तर रात्री अपरात्री अशा अडवळणी ठिकाणी लघवीला जाऊ नका. काय माहीत ते तिघे तिथेच असतील. काही गोष्टी आपण अंधश्रद्धा म्हणून टाळतो, पण प्रत्येक गोष्टीमागं काहीतरी कारण असतंच. त्या रात्री गणेश वाचला, पण प्रत्येक वेळी नशीब साथ देतच असं नाही. म्हणून प्रवास करताना आणि आयुष्यातही काही ठिकाणं, काही गोष्टी टाळलेल्याच बऱ्या. कारण सगळंच दिसतं तसं नसतं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.